सो हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये मीनिंग्स बघूया. आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा की कसं त्याचं मीनिंग होऊ शकतं मराठी किंवा हिंदीमध्ये, आणि वर्डला कसं सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेलं आहे ते सुद्धा बघा. ओके. जर तुम्हाला नाही समजलं तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. मी तुम्हाला त्याचे मीनिंग सांगून देईल की कसं त्या सेंटेन्सचं मीनिंग होतं आणि सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज केलेलं आहे. सो स्टार्ट करूया आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपलाचा तो आहे इन्सर्जंट. INSURGENT, इन्सर्जंट. सो इन्सर्जंटचं काय होतं इंग्लिशमध्ये मीनिंग? द अ पर्सन हु रिबेल्स अगेन्स्ट अथॉरिटी ऑर गव्हर्नमेंट. म्हणजे जो काय करतो, विद्रोह करतो. ओके, एखाद्या अथॉरिटीचा किंवा शासनाचा जो विद्रोह करतो त्याला काय म्हटलं जातं? इन्सर्जंट म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं इन्सर्जंट. ओके. सो हिंदीमध्ये इन्सर्जंटचं मीनिंग होतं विद्रोही. मराठीमध्ये सुद्धा विद्रोही असंच म्हटलं जातं. आणखी काय होतं मीनिंग मराठीमध्ये इन्सर्जंटचं? बंडखोर. ओके. मराठीमध्ये आणखी काय मीनिंग होतं? बंडखोर. सो हिंदीमध्ये मीनिंग आहे इन्सर्जंटचं विद्रोही. मराठीमध्ये काय आहे? विद्रोही आणि बंडखोर. सिनोनिम्स आहेत इन्सर्जंटचे रिबेल, रिव्होल्युशनरी आणि म्युटिनियर. ते आहेत रिबेल, रिव्होल्युशनरी आणि म्युटिनियर. MUTINER, म्युटिनियर. अँटोनिम्स काय आहेत? लॉयलिस्ट आणि सपोर्टर. सो आता हे सेंटेन्स दिलेलं आहे. सेंटेन्स एकदा तुम्ही ट्राय करून बघा कसं त्या सेंटेन्सचं मीनिंग होतं आणि वर्डला कसं सेंटेन्समध्ये यूज केलेलं आहे. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट वर्ड आहे स्पेक्टॅक्युलर. SPECTACULAR, स्पेक्टॅक्युलर. सो स्पेक्टॅक्युलरचं इंग्लिशमध्ये मीनिंग काय आहे? व्हेरी इम्प्रेसिव्ह ऑर स्ट्रायकिंग. व्हेरी इम्प्रेसिव्ह ऑर स्ट्रायकिंग असं इंग्लिशमध्ये मीनिंग आहे स्पेक्टॅक्युलरचं. सो हिंदीमध्ये काय होतं? स्पेक्टॅक्युलर म्हणजे प्रभावशाली आणि शानदार. प्रभावशाली आणि शानदार. मराठीमध्ये काय होतं? तर आकर्षक आहे, भव्य आहे. त्याला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं? स्पेक्टॅक्युलर. सो मराठीमध्ये मीनिंग होतं स्पेक्टॅक्युलरचं छाप पाडणारे. छाप पाडणारे, भव्य, आकर्षक आणि उत्कृष्ट. ओके. आणखी काय होतं? प्रेक्षणीय आणि अद्भुत. सो मराठीमध्ये स्पेक्टॅक्युलरचं मीनिंग होतं छाप पाडणारे, भव्य, आकर्षक, उत्कृष्ट, प्रेक्षणीय आणि अद्भुत. सो सिनोनिम्स आहेत स्पेक्टॅक्युलरचे मॅग्निफिशंट, स्प्लेंडिड आणि स्ट्रायकिंग. मॅग्निफिशंट, स्प्लेंडिड आणि स्ट्रायकिंग हे सिनोनिम्स आहेत स्पेक्टॅक्युलरचे. आणि अँटोनिम्स आहेत अनइम्प्रेसिव्ह आणि ऑर्डिनरी. अनइम्प्रेसिव्ह आणि ऑर्डिनरी हे अँटोनिम्स आहेत. सेम सेंटेन्स एकदा ट्राय करून बघा. नेक्स्ट बघूया आपण वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे एन्झायटी. ANXIETY, एन्झायटी. सो एन्झायटीचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं फिलिंग ऑफ वरी ऑर नर्वसनेस. फिलिंग ऑफ वरी ऑर नर्वसनेस हे मीनिंग आहे इंग्लिशमध्ये एन्झायटीचं. काय होतं याचं हिंदीमध्ये मीनिंग? तर चिंता. मराठीमध्ये सुद्धा काय म्हटलं जातं? चिंता, अस्वस्थता, भीती. कशाची तरी भीती वाटणे, अस्वस्थ होणे, चिंता वाटणे किंवा काळजी वाटणे, काही घाबरल्यासारखं होणे, त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये? एन्झायटी. ओके. सो एन्झायटीचं हिंदीमध्ये मीनिंग आहे चिंता. मराठीमध्ये सुद्धा मीनिंग आहे चिंता. आणखी काय आहे? अस्वस्थता, भीती, घबराट आणि काळजी. सो मराठीमध्ये मीनिंग काय होतं एन्झायटीचं? चिंता, भीती, अस्वस्थता, काळजी आणि घबराट. सिनोनिम्स आहेत कन्सर्न, ऍप्रिहेन्शन आणि अनइझीनेस. कन्सर्न, ऍप्रिहेन्शन आणि अनइझीनेस हे सिनोनिम्स आहेत एन्झायटीचे. आणि अँटोनिम्स आहेत कामनेस आणि पीस. कामनेस आणि पीस अँटोनिम्स आहेत. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ट्रँक्विलिटी. TRANQUILLITY, ट्रँक्विलिटी. सो ट्रँक्विलिटीचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं स्टेट ऑफ कामनेस अँड पीस. स्टेट ऑफ कामनेस अँड पीस म्हणजे काय होतं? तर शांती. ओके. मराठीमध्ये सुद्धा शांती म्हटलं जातं, हिंदीमध्ये सुद्धा शांती असं म्हटलं जातं. शांतता आहे, स्थिर चित्त आहे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं? ट्रँक्विलिटी. मराठीमध्ये काय होतं? स्थिर चित्तता आणि शांती. सो मराठीमध्ये ट्रँक्विलिटीचं मीनिंग होतं शांती,
शांतता आणि स्थिर चित्तता. ओके, सो सिनोनिम्स आहेत ट्रँक्विलिटीचे सेरेनिटी, कामनेस आणि पीस. सेरेनिटी, कामनेस आणि पीस. आणि अँटोनिम्स आहेत डिस्टर्बन्स आणि अनरेस्ट. अँटोनिम्स काय आहेत ट्रँक्विलिटीचे? डिस्टर्बन्स आणि अनरेस्ट. नेक्स्ट आहे वर्ड पिनॅकल, PINNACLE, पिनॅकल. पिनॅकलचं इंग्लिश मध्ये मिनिंग होतं हायेस्ट पॉइंट ऑफ सक्सेस. ओके, म्हणजेच काय तर कळस म्हणू शकतो आपण, किंवा शिखर आहे, किंवा सर्वोच्च बिंदू आहे. कशाचा? सक्सेसचा जो सर्वोच्च बिंदू आहे, शिखर आहे, त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये? पिनॅकल असं वर्ड यूज करण्यात येतो. सो पिनॅकलचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं हायेस्ट पॉइंट ऑफ सक्सेस, किंवा कशाचा पण हायेस्ट पॉइंट त्याला म्हटलं जातं पिनॅकल. हिंदीमध्ये मिनिंग होतं शिखर, मराठीमध्ये सुद्धा शिखरच म्हटलं जातं. आणखी काय होतं? सर्वोच्च बिंदू आणि कळस. कळस, सर्वोच्च बिंदू आणि शिखर हे मराठीमध्ये मिनिंग होतं पिनॅकलचे. सिनोनिम्स आहेत पीक, समित आणि अपेक्स. पीक, समित आणि अपेक्स. आणि अँटोनिम आहे नादीर. अँटोनिम काय आहेत? पिनॅकलचे नादीर. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे क्रेड्युलिटी, CREDULITY, क्रेड्युलिटी. क्रेड्युलिटीचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं टेंडन्सी टू बिलीव्ह इझिली, म्हणजे जो काय आहे भोळा आहे, किंवा लवकरात लवकर कोणावरही विश्वास करतो. विश्वास समय आहे. ओके, विश्वास जो जास्तीत जास्त कोणावरही लवकर टाकून देतो, भोळा भाबळा आहे, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं? क्रेड्युलिटी. ओके, सो हिंदीमध्ये मिनिंग होतं क्रेड्युलिटीचं भोलापण. मराठीमध्ये काय होतं? भोळेपणा. आणखी काय होतं? विश्वासूपणा. ओके, सो मराठीमध्ये क्रेड्युलिटीचं मिनिंग होतं भोळेपणा आणि विश्वासूपणा. सिनोनिम्स आहेत गलिबिलिटी आणि नेव्हिटी. गलिबिलिटी आणि नेव्हिटी हे सिनोनिम्स आहेत क्रेड्युलिटीचे. आणि अँटोनिम्स आहेत स्केप्टिसिझम. काय आहे? स्केप्टिसिझम हे अँटोनिम आहे क्रेड्युलिटीचं. नेक्स्ट वर्ड आहे ग्लम, GLUM, ग्लम. ग्लमचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं सॅड ऑर ग्लूमी, म्हणजेच काय उदास, निराश किंवा खिन्न. याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं ग्लम. ओके, सो ग्लमचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे सॅड ऑर ग्लूमी. हिंदीमध्ये मिनिंग आहे उदास, मराठीमध्ये सुद्धा उदासच म्हटलं जातं. आणखी काय म्हटलं जातं? खिन्न, निराश आणि नाखुश. सो मराठीमध्ये मिनिंग आहे ग्लमचे उदास, खिन्न, निराश आणि नाखुश. सिनोनिम्स आहेत ग्लूमी आणि डिजेक्टेड. ग्लूमी आणि डिजेक्टेड. आणि अँटोनिम आहे चीअरफुल. ओके, सो ग्लमचे सिनोनिम्स आहेत ग्लूमी आणि डिजेक्टेड, आणि अँटोनिम आहे चीअरफुल. नेक्स्ट वर्ड आहे इल्युझिव्ह. इल्युझिव्हचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं डिफिकल्ट टू फाइंड ऑर कॅच. ओके, डिफिकल्ट टू फाइंड ऑर कॅच म्हणजे काय होतं? इल्युझिव्ह. म्हणजे जो हिंदीमध्ये काय मिनिंग होतं इल्युझिव्हचं? मग पकड में न आने वाला. ओके, जे पकडण्यात नाहीयेत, पकडमध्ये नाहीयेत, किंवा निसटणारा आहे जो, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं इल्युझिव्ह. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं इल्युझिव्हचं पकड में न आने वाला, इंग्लिशमध्ये होतं डिफिकल्ट टू फाइंड ऑर कॅच, आणि मराठीमध्ये काय होतं? निसटणारा आणि पकडण्यात किंवा समजायला कठीण. ओके, सो मराठीमध्ये मिनिंग होतं इल्युझिव्हचं निसटणारा, पकडण्यात किंवा समजायला कठीण. सिनोनिम्स आहेत इव्हॅझिव्ह आणि ट्रिकी. इव्हॅझिव्ह आणि ट्रिकी सिनोनिम आहे इल्युझिव्हचे, आणि अँटोनिम आहे अटेनेबल. अँटोनिम काय आहे? अटेनेबल. नेक्स्ट वर्ड आहे कर्सरी. सो कर्सरीचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं डन क्विकली विदाउट डिटेल. डन क्विकली विदाउट डिटेल म्हणजे होतं कर्सरी. हिंदीमध्ये कर्सरीचं मिनिंग होतं सरसरी, आणि मराठीमध्ये काय होतं? जे की काय आहे? वरवरचं आहे. ओके, वरवरचं आहे, किंवा आपण जे म्हणू शकतो घाईघाईने काही काम केलेलं आहे, त्याला म्हटलं जातं कर्सरी. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं सरसरी,
मराठीमध्ये कर्सरीचं मिनिंग होतं वरवरचा आणि घाईघाईने केलेला. ओके, सो कर्सरीचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं? वरवरचा आणि घाईघाईने केलेला. सिनोनिम्स आहेत सुपरफिशियल आणि हेस्टी. सुपरफिशियल आणि हेस्टी. आणि अँटोनिम आहे थॉरोली. थॉरो. ओके, अँटोनिम काय आहे? थॉरो. कर्सरीचा अँटोनिम आहे थॉरो. लास्ट आहे आपल्या आजच्या सेशनचा वर्ड, तो आहे अक्लेम. अक्लेमचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं टू प्रेज पब्लिकली. टू प्रेज पब्लिकली म्हणजेच काय करणे? तर प्रशंसा करणं. हिंदीमध्ये मिनिंग होतं अक्लेमचं प्रशंसा करणं. मराठीमध्ये काय होतं? प्रशंसा करणे. ओके, प्रशंसा करणे किंवा त्याचं गुणगान करणे, त्याला वाहवा देणे, असं मराठीमध्ये मिनिंग होतं अक्लेमचं. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं? प्रशंसा करणे, वाहवा करणे, स्तुती करणे आणि कौतुक करणे. आणखी आपण म्हणू शकतो एखादं गौरवणे. ओके, आणखी काय आहे? गौरवणे. सो मराठीमध्ये मिनिंग काय आहे अक्लेमचं? गौरवणे, प्रशंसा करणे, वाहवा करणे, स्तुती करणे आणि कौतुक करणे. सिनोनिम्स आहेत अपलॉड आणि कमेंट. अपलॉड आणि कमेंट. आणि अँटोनिम आहेत क्रिटिसाइज आणि कंडेम. क्रिटिसाइज आणि कंडेम हे आहेत अँटोनिम अक्लेमचे. ओके, सो जे पण आजचे सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा. स्वतःच्या मनाने काही तुम्हाला सेंटेन्स तयार करायचे असेल तर तसे पण तुम्ही करू शकता. इझी सेंटेन्स तयार करा, ज्यामुळे तुम्हाला कळेल की त्या सेंटेन्स मध्ये वर्डला आपण कसं यूज केलेलं आहे. फक्त एवढं जरी केलं तरी चालते. आणि याचे जे मिनिंग्स आहेत मराठी किंवा तुम्हाला मराठीमध्ये इझी जात असेल तर मराठीमध्ये वाचत चला. हिंदीमध्ये इझी वाटत असेल तर हिंदीमध्ये तुम्ही वाचू शकता. जसं पण करा, फक्त तुम्हाला कळायला पाहिजे की त्याचं मिनिंग काय होतं आणि त्याचे सिनोनिम्स अँटोनिम्स काय होतं. सो इंग्लिशचे जे आहे सेक्शन मध्ये तुम्हाला सिनोनिम्स अँटोनिम्स विचारू शकतात. रीडिंग कॉम्पिटिशन मध्ये एक पॅसेज येतो, त्या पॅसेजमध्ये क्वेश्चन्स येतात. त्या क्वेश्चनवरचे काही सिनोनिम्स विचारल्या जातात, अँटोनिम विचारल्या जातात. कधी कधी वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा विचारलं जातं. एखादा सेंटेन्स दिलेला आहे, त्या सेंटेन्समध्ये कोणता वर्ड फिक्स होऊ शकतं ते तुम्हाला सेंटेन्स वाचून बघावं लागेल की त्या सेंटेन्स मध्ये तुम्ही कोणता वर्ड हा फिक्स करू शकता. सो त्यामुळे तुम्हाला व्होकॅब्युलरी खूप इम्पॉर्टंट आहे करणं. म्हणून रोजचे 10 वर्ड्स तरी वाचत चला. आधीचे जे आपले सेशन झालेले आहे ते सुद्धा एकदा रिवाइज करत चला. तुम्ही नोट डाऊन केले सुद्धा बुक मधले तर दररोज वाचत चालायचे. जे होत आहे ते तर होतच आहे, ते आणखी आणखी वाचत चालायचे. आणखी आणखी वाढत जाईल व्होकॅब्युलरी. जेवढी व्होकॅब्युलरी कराल तेवढं तुम्हाला इंग्लिश इझी जाईल. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ फ्रेंड. थँक्यू.